एका शेतकऱ्याला साप चावला आणि त्यानंतर चक्क सापच मेला. एक अतिशय विषारी साप एका गरीब शेतकऱ्याला चावतो, पण त्यानंतर शेतकऱ्याला काहीच अल्पचक्क तो साप तडफडून मेला. एक अशी आश्चर्यचक्क घटना की जीने संपूर्ण देशात एक खळबळ माजवली. जेव्हा या शेतकऱ्याला डॉक्टरांनी तपासलं तेव्हा डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. गोणस प्रजातीतील अतिशय विषारी साप चावूनही शेतकरी वाचला, पण साप तडफडून मेला. यामागचं कारण जेव्हा उघडकीस आलं तेव्हा परदेशातले शास्त्रज्ञ देखील या शेतकऱ्याला भेटायला आले. तब्बल 15 दिवस वैद्यकीय तपासणी सुरू होती. तेव्हा उघड झालं यामागचं गुपित. एक अशी वस्तू, एक अशी जडीबुटी या शेतकऱ्याने खाल्ली होती की ज्यामुळे साप चावूनही त्याला काही झालं नाही, पण तो साप मरून गेला. आज या शेतकऱ्याला पाहायला लाखो लोकांची गर्दी उसळत आहे. विदेशातून शास्त्रज्ञ त्याची तपासणी करायला आले आहेत. सापापेक्षा विषारी माणूस, अशी त्या शेतकऱ्याची ओळख देशात झाली आहे. मग त्या शेतकऱ्याने नेमकं असं काय खाल्लं होतं? अशी कोणती जडीबुटी त्यांनी खाल्ली होती की त्यामुळे त्याला काहीच नाही झालं, पण साप तडफडून मेला? घोणससारखा विषारी साप, ज्यांनी माणसाला तो पाणी देखील मागू देत नाही. काही क्षणात माणसाचा मृत्यू. पण हा शेतकरी कसा वाचला? त्याने खाल्लेल्या वस्तूचं नाव जेव्हा उघडकीस झालं तेव्हा संपूर्ण देशामध्ये सर्पदंशावर एक औषध देखील सापडलं. डॉक्टरांनी रक्ताची चाचणी केली. रक्ताच्या रिपोर्टमध्ये काय समोर आलं? काय गुपित लपलं या सर्पदंशातून वाचलेल्या शेतकऱ्यामागे? चला जाणून घेऊया देशाला हादरावून टाकणारी अद्भुत चमत्कारिक गोष्ट. एक शेतकरी ज्याचं शेत हे एका जंगलाच्या शेजारी होतं, ज्याचं नाव सचिन. 35 वर्षाचा हा शेतकरी होता. घरात आईवडील असायचे आणि तो एकटाच मुलगा असल्यामुळे संपूर्ण शेतीचा भार त्याच्यावर आलेला. त्यांचं शेत हे घनदाट जंगलाच्या शेजारी होतं, त्यामुळे बऱ्याच वेळा तिथे वन्य प्राणी येत असायचे. काही साप देखील त्या ठिकाणी येत असायचे. नाग, घुणस, मण्यार अशा प्रकारच्या सापांचा वावत त्याच्या शेतामध्ये नेहमी असायचा. बऱ्याच वेळा तो हातामुळे छोटीशी काठी किंवा रबरी बूट घालून जायचा. पण तो दिवस त्याच्यासाठी अत्यंत वाईट होता. त्या दिवशीच तो भयंकर घटना घडणार होती आणि ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. 15 दिवस चाललेल्या वैद्यकीय चाचणीत तो पदार्थ उघड होणार होता. एक अशी जडीबुटी की जी खाल्ली की माणूस साप चावल्याने मरत नाही, त्याचं नाव उघड होणार होतं. एक असा साप ज्याला डोंगरबोलिया या नावाने ओळखलं जातं. याला शास्त्रीय भाषेत रसेल्स वायपर असं म्हणतात. हा साप तसा खूप लाजाळू असतो, सहसा कोणाच्या वाटेला जात नाही. पण त्या दिवशी सचिनसोबत तो त्या ठिकाणी त्याला चावणार होता. जर या सापाला कोणी डिचवलं तर तो त्याला सोडत नाही, असे त्याचे गुणधर्म आहेत. या सापाचं विष इतकं भयंकर असतं की ते माणसाच्या शरीरात जाताच रक्त गोठायला सुरुवात होतं आणि अवघ्या 1 तासाच्या आत माणसाचा मृत्यू निश्चित होतो. जगात या सापाच्या सर्पदंशामुळे सर्वात जास्त मृत्यू झालेले आहेत. याच कारणामुळे जंगलात, शेतात आणि या गावामध्ये या सापाची भीती प्रचंड होती. याच भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव होतं, जिथे 35 वर्षाचा सचिन एक प्रगतशील शेतकरी राहत होता. पेशाने तो शेतकरी होता. त्या दिवशी सकाळीच तो 7 वाजता नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेला होता. शेतात फिरत असताना त्याचं लक्ष नव्हतं. त्या दिवशी त्याने कुठल्याही प्रकारचे बूट घातलेले नव्हते. अचानक तो आपल्या रबरी चपला घालून त्या ठिकाणी आला होता आणि इकडे तिकडे लक्ष असतानाच अचानक त्याचा पाय त्या सापावर पडला. क्षणार्धात साप बिथरला आणि काही कळायच्यात थेट सचिनच्या पायाला त्याने जोरदार दंश केला. सचिनने पाहिलं होतं तो साप हा रसेल्स वायपर होता किंवा घोणस होता. हा साप त्यांनी पाहिला होता. त्याला समजलं होतं जगातलं सगळ्यात विषारी साप आहे. त्यामुळे सचिन प्रचंड घाबरला होता. त्याला आता समजलं होतं की आपल्यासमोर आता आपला मृत्यू उभा आहे. काही क्षणातच आपल्या मृत्यूचा आता इथे अटळ आहे. त्याला कळून चुकलं होतं. त्याला समजलं होतं, त्याला काही जडीबुटी देखील माहिती होत्या. सकाळीच तो त्या ठिकाणी घरून खाऊन निघाला होता. आता त्याला वाटलं होतं आपला मृत्यू अटळ आहे. त्याने क्षणाचाही विलंब नव्हता आपल्या खिशातला मोबाईल काढला आणि मोबाईल काढून आपल्या घरच्यांना फोन लावला. घरच्यांना फोन लावल्यानंतर घरच्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. सचिनचे घरचे देखील प्रचंड घाबरले होते. सचिनने त्या ठिकाणी एक झाड बघितलं. झाडाखाली तो बसून राहिला. धावत पळत त्याचे घरचे शेतात पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर ते जिथे दृश्य दिसलं ते त्यांच्या कल्पनेपलीकडलं होतं. अत्यंत धक्कादायक होतं. एकीकडे सचिन साप चावल्याने त्याची पाचावर धारण बसली होती. सचिन प्रचंड घाबरला होता. त्याला काय करावं तो सुचत नव्हतं, कारण की काही दिवसापूर्वीच त्याच्या घराशेजारच्या एका शेतकऱ्याला हा साप चावला होता आणि त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला होता. त्यामुळे सचिन घाबरला होता. जवळपास 1 तासाचा कालावधी झाला होता. सचिनला वाटलं होतं आता आपल्याकडे काही मिनिटं शिल्लक राहिली आहेत आणि त्या मिनिटामध्ये आपला मृत्यू अटळ आहे. त्याला आता समजलं होतं. त्याला काय करावं सुचत नव्हतं. पण दुसरीकडे त्याची घरचे धावत पळत आले.
त्यांनी पाहिलं सचिन अत्यंत घाबरलेला आहे. एका झाडाला जवळपास तो मिठी मारूनच बसला होता. त्याला काय करावं सुचत नव्हतं. घरच्यांपैकी त्याच्या आईनी सचिन जवळ घेत त्याला मिठी मारली आणि आई प्रचंड रडू लागली. त्याचे वडिलांनी देखील त्याला धीर दिला. ते म्हणाले, सचिन, नेमका साप कुठे चावला होता? सचिनने बोट दाखवलं. तो म्हणाला, तिकडला पिताच्या आपल्या तिकडे चावला होता, बांधाशेजारी. असं करून त्याचे वडील एक काठी घेऊन हळूहळू निघाले. वडिलांना भीती होती, कारण की तो साप अजूनही तिथेच बसलेला असेल. वडिलांना माहिती होतं की हा साप कोणता हे जर कळलं तर सचिनवर तातडीने उपचार होतील. आता त्याचे वडील तिथे गेले, पण त्यांनी जे दृश्य पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तो साप तडफडून मरून पडला होता. अक्षरशः तो साप तिथे मरून पडला होता. अवघ्या 5 मिनिटात मध्येच हे घडलं होतं. साप चावल्याच्या भीतीपेक्षा आपण चावलेला साप कसा मेलाल याचा धक्का सचिन आणि त्याच्या घरच्यांना बसला. त्याचे वडील तातडीने तो साप हातात घेऊन सचिनकडे आले. सचिनला त्या ठिकाणी अंगावर वीज संचारल्यासारखं झालं. सचिनला वडिलांनी लांबून विचारलं, हाच तो साप होता का? तर सचिन म्हणाला, हो, हा साप होता. मग त्याचे वडील म्हणाले, तू सापाला मारलं का? ते म्हणाले, नाही, मी का सापाला मारलं नाही. मी साप चावल्यानंतर पहिले इथं पळून येऊन बसलेलो आहे. त्याच्या वडिलांना देखील त्या ठिकाणी आश्चर्याचा धक्का बसला होता. साप कसा काय मेला? सचिनला साप चावून जवळपास 1.5 तास झालाय. सचिनला तर काही झालं नाही, पण साप मेलाय. मग हा काय चमत्कार आहे? ह्यामागे कोणतं भयंकर रहस्य दडलं होतं? सचिनच्या घरच्यांनी मग वेळ डवडला नाही. त्याला जवळच्या जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. आणि जाताना त्यांनी एक विचित्र गोष्ट केली. त्यांनी काय केलं, एक प्लास्टिकची पिशवी घेतली. प्लास्टिकची पिशवी जी त्याचे वडिलांनी आणलेलं तो साप होता, तो प्लास्टिकच्या पिशवीत भरला. तो देखील सचिनबरोबर दवाखान्यात दाखवायला नेला, जेणेकरून डॉक्टरांना कळेल की नक्की कोणता साप चावला होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तातडीने सचिनवर उपचार सुरू केले. सचिनला अँटीवेनम म्हणजे प्रतिविष देण्यात आलं आणि त्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. काही तासाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी सांगितलं की सचिनच्या प्रकृतीला कोणताही धोका नाहीये. सचिन पूर्णपणे निरोग आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की डॉक्टरांनी सांगितलं की सचिनला कुठल्याही प्रकारची विषबाधा झालेली नाही. जगातल्या सगळ्यात विषारी सापांपैकी एक असणारा रसेल स्वायपर घोणस चावूनही सचिनला कसं काय नाही झालं, हा प्रश्न आता डॉक्टरांना पडला होता. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे चावल्यानंतर हा साप कसा काय मेला? जेव्हा सचिनच्या घरच्यांनी तो मेलेला साप डॉक्टरांना दाखवला तेव्हा डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. खरा भूकंप तर तेव्हा आला जेव्हा सचिनच्या रक्ताचे रिपोर्ट आले. ते रिपोर्ट पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. असं काय होतं त्या रिपोर्टमध्ये? सचिनच्या शरीरात असं काय सापडलं? त्या शेतकऱ्याने नेमकं असं काय खाल्लं होतं की ज्यामुळे साप मृत्युमुखी पडला? आता आपण त्या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय, ज्याने सगळ्यांना चक्रावून सोडलं. सचिनला विचारण्यात आलं तेव्हा त्याने एक वेगळाच दावा केला. सचिन म्हणाला, माझ्या जिवंत राहण्यामागे आणि सापाच्या मृत्यूमागे काही औषधी वनस्पती आहे. गेल्या 7-8 वर्षापासून दात घासण्यासाठी मी टूथपेस्टचा वापर करत नाही. आम्ही जंगलात राहतो, त्यामुळे आम्ही चिडचिड्या, पिसुंदी, फुलसा, जांभूळ, आंबा, कडुलिंब अशा अनेक औषधी वनस्पतीच्या फांद्या वापरतो. सचिनचा दावा असा होता की औषधी वनस्पतीच्या रोजच्या वापरामुळे माझ्या रक्तात असं काहीतरी तयार झालं असावं जे सापासाठी विषारी ठरलं असावं. त्यामुळे मला चावल्यानंतर माझ्या शरीरात त्या सापाचा मृत्यू झाला असावा. हा दावा ऐकून सगळेच थक्क झाले, कारण की कोण अशा औषधी वनस्पतीच्या रोजच्या वापरामुळे सापाला मृत्यू होतो हे कोणाला आजपर्यंत माहिती नव्हतं. सचिनचा दावा ऐकायला रोमांचक वाटत होता, पण त्यावर तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आणि त्यानंतर या घटनेला नवीनच वळण मिळालं. तज्ज्ञांच्या मते सचिनचा दावा शास्त्रीयदृष्ट्या पेटणारा नाहीये. औषधी वनस्पतीने दात घासल्याने किंवा त्याचं सेवन केल्याने रक्तावर इतका परिणाम होत नाही की ज्यामुळे सापच मरेल. मग यात कोणता शास्त्रीय पुरावा नाही. मग सचिनचा दावा जर खरा नव्हता तर नक्की काय घडलं होतं? तो साप कसा काय मेला होता? यावर स्थानिक वनाधिकाऱ्यांनी एक शक्यता वर्तवली. त्यांच्यामध्ये ज्यावेळेस सापाने सचिनला दंश केला तेव्हा सचिनने घाबरून पाय झटकला असावा. त्या झटक्यात सापाचे दात पायात अडकून तुटला आणि त्या दाताबरोबर विषाची पिशवी फाटली गेली. जेव्हा विषाची पिशवी फाटते तेव्हा सापाच्या शरीरात विष पसरतं आणि अवघ्या 1 तासाच्यात माणसाचा मृत्यू निश्चित होतो. जगात या सापाच्या सर्पदंशावर सर्वात जास्त मृत्यू झालेले आहेत. याच कारणामुळे जंगलात, शेतात आणि ह्या गावामध्ये या सापाची भीती प्रचंड होती. याच भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव होतं जिथे 35 वर्षाचा सचिन एक प्रगतशील शेतकरी राहत होता. पेशाने तो शेतकरी होता. त्या दिवशी सकाळीच तो 7 वाजता नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेला होता. शेतात फिरत असताना त्याचं लक्ष नव्हतं. त्या दिवशी त्याने कुठल्याही प्रकारचे बूट घातलेले नव्हते. अचानक तो आपल्या रबरी चपला घालून त्या ठिकाणी आला होता आणि इकडे तिकडे लक्ष असतानाच अचानक त्याचा पाय त्या सापावर पडला. क्षणार्धात साप बिथरला
आणि काही कळायच्यात थेट सचिनच्या पायाला त्याने जोरदार दंश केला. सचिनने पाहिलं होतं तो साप हा रसेल कळपर होता किंवा घोणस होता. हा साप त्यांनी पाहिला होता त्याला समजलं होतं जगातला सगळ्यात विषारी साप आहे. त्यामुळे सचिन प्रचंड घाबरला होता. त्याला आता समजलं होतं की आपल्यासमोर आता आपला मृत्यू उभा आहे. काही क्षणातच आपल्या मृत्यूचा आता इथे अटळ आहे. त्याला कळून चुकलं होतं. त्याला समजलं होतं त्याला काही जडीबुटी देखील माहिती होत्या. सकाळीच तो त्या ठिकाणी घरून खाऊन निघाला होता. आता त्याला वाटलं होतं आपला मृत्यू अटळ आहे. त्याने क्षणाचाही विलंब नव्हता आपला खिशातला मोबाईल काढला आणि मोबाईल काढून आपल्या घरच्यांना फोन लावला. घरच्यांना फोन लावल्यानंतर घरच्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. सचिनचे घरचे देखील प्रचंड घाबरले होते. सचिनने त्या ठिकाणी एक झाड बघितलं. झाडाखाली तो बसून राहिला. धावत पळत त्याची घरची शेतात पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर ते जिथे दृश्य दिसलं ते त्यांच्या कल्पनेपलीकडलं होतं. अत्यंत आणि या गावामध्ये या सापाची भीती प्रचंड होती. याच भागामध्ये या जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव होतं जिथे 35 वर्षाचा सचिन एक प्रगतशील शेतकरी राहत होता. पेशानं तो शेतकरी होता. त्या दिवशी सकाळीच तो 7 वाजता नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेला होता. शेतात फिरत असताना त्याचं लक्ष नव्हतं. त्या दिवशी त्यानं कुठल्याही प्रकारचे बूट घातलेले नव्हते. अचानक तो आपल्या रबरी चपला घालून त्या ठिकाणी आला होता आणि इकडं तिकडं बघत लक्ष असतानाच अचानक त्याचा पाय त्या सापावर पडला. क्षणार्धात साप पिथरला आणि काही कळायच्या आत थेट सचिनच्या पायाला त्याने जोरदार दंश केला. सचिननं पाहिलं होतं तो साप हा रसेल स्वायपर होता किंवा घोणस होता. हा साप त्यांनी पाहिला होता. त्याला समजलं होतं जगातला सगळ्यात विषारी साप आहे. त्यामुळे सचिन प्रचंड घाबरला होता. त्याला आता समजलं होतं की आपल्या समोर आता आपला मृत्यू उभा आहे. काही क्षणातच आपला मृत्यू आता इथे अटळ आहे. त्याला कळून चुकलं होतं. त्याला समजलं होतं त्याला काही जडीबुटी देखील माहिती होत्या. सकाळीच तो त्या ठिकाणी घासून निघाला होता. त्याला वाटलं होतं आपला मृत्यू अटळ आहे. त्यानं क्षणाचाही विलंब न करता आपल्या खिशातला मोबाईल काढला आणि मोबाईल काढून आपल्या घरच्यांना फोन लावला. घरच्यांना फोन लावल्यानंतर घरच्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. सचिनचे घरचे देखील प्रचंड घाबरले होते. सचिनचे घरचे सचिननं त्या ठिकाणी एक झाड बघितलं. झाडाखाली तो बसून राहिला. धावत पडत त्याचे घरचे शेतात पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर ते जिथे दृश्य दिसलं ते त्यांच्या कल्पनेपलीकडलं होतं. अत्यंत धक्कादायक होतं. एकीकडे सचिन साप चावल्यामुळे त्याची पाचावर धारण बसली होती. सचिन प्रचंड घाबरला होता. त्याला काय करावं तो सुचत नव्हतं. कारण की काही दिवसापूर्वीच त्याच्या घराशेजारचा एका शेतकऱ्याला हा साप चावला होता आणि त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला होता. त्यामुळे सचिन घाबरला होता. जवळपास 1 तासाचा कालावधी झाला होता. सचिनला वाटलं होतं आता आपल्याकडे काहीतरी मिनिटं शिल्लक राहिलेली आहे आणि त्या मिनिटामध्ये आपलं मृत्यू अटळ आहे. त्याला आता समजलं होतं. त्याला काय करावं सुचत नव्हतं. पण दुसरीकडे त्याचे घरचे धावत पळत आले. त्यांनी पाहिलं सचिन अत्यंत घाबरलेला आहे. एका झाडाला जवळपास तो मिठी मारूनच बसला होता. त्याला काय करावं सुचत नव्हतं. घरच्या त्याच्या आईने सचिनला जवळ घेताच त्याला मिठी मारली. आई प्रचंड रडू लागली. त्याच्या वडिलांनी देखील त्याला धीर दिला. ते म्हणाले, सचिन नेमका साप कुठे चावला होता? सचिननं बोट दाखवलं. तो म्हणाला, तिकडला पिकाच्या आपल्या तिकडं चावला होता बांधाशेजारी. असं करून त्याचे वडील एक काठी घेऊन हळूहळू निघाले. वडिलांना भीती होती कारण की तो साप अजूनही तिथेच बसलेला असेल. वडिलांना माहिती होतं की हा साप कोणता हे जर कळलं तर सचिनवर तातडीने उपचार होतील. आता त्याचे वडील तिथे गेले पण त्यांनी जे दृश्य पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तो साप तडफोडून मरून पडला होता. अक्षरशः तो साप तिथे मरून पडला होता. अवघ्या 5 मिनिटांमध्ये जे घडलं होतं. साप चावल्याच्या भीतीपेक्षा आपण चावलेला साप कसा मेला याचा धक्का सचिन आणि त्याच्या घरच्यांना बसला. त्याचे वडील तातडीने तो साप हातात घेऊन सचिनकडे आले. सचिनला त्या ठिकाणी अंगावर वीज संचारल्यासारखं झालं. सचिनला वडिलांनी लांबून विचारलं, हाच तो साप होता का? तर सचिन म्हणाला, हो हा साप होता. मग त्याचे वडील म्हणाले, तू सापाला मारलं का? ते म्हणाले, नाही मी काय सापाला मारलं नाही. मी साप चावल्यानंतर पहिले इथं पळून येऊन बसलेलो आहे. त्याच्या वडिलांना देखील त्या ठिकाणी आश्चर्याचा धक्का बसला होता. साप कसा काय मेला? सचिनला साप चावला जवळपास 1.5 तास झालाय. सचिनला तर काही झालं नाही पण साप मेलाय. महा काय चमत्कार आहे? यामागे कोणतं भयंकर रहस्य दडलं होतं? सचिनच्या घरच्यांनी मग वेळ दवडला नाही. त्याला जवळच्या जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला आणि जाताना त्यांनी एक विचित्र गोष्ट केली. त्यांनी काय केलं, एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली. प्लॅस्टिकच्या पिशवीत त्याच्या वडिलांनी आणलेला तो साप होता तो प्लॅस्टिकच्या पिशवीत भरला. तो देखील सचिन बरोबर दवाखान्यात दाखवायला नेला, जेणेकरून डॉक्टरांना कळेल की नक्की कोणता साप चावला होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तातडीने सचिनवर उपचार सुरू केले. सचिनला अँटीव्हेनम म्हणजे प्रतिविष देण्यात आलं
आणि त्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. काही तासाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी सांगितलं की सचिनच्या प्रकृतीला कोणताही धोका नाहीये. सचिन पूर्णपणे निरोगी आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की डॉक्टरांनी सांगितलं की सचिनला कुठल्याही प्रकारची विषबाधा झालेली नाही. जगातला सगळ्यात विषारी सापांपैकी एक असणारा रसेल्स वायपर घोणस चावूनही सचिनला कसं काय नाही झालं, हा प्रश्न आता डॉक्टरांना पडला होता. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे चावल्यानंतर हा साप कसा काय मेला. जेव्हा सचिनच्या घरच्यांनी तो मेलेला साप डॉक्टरांना दाखवला तेव्हा डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. खरा भूकंप तर तेव्हा आला जेव्हा सचिनच्या रक्ताचे रिपोर्ट्स आले. ते रिपोर्ट पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. असं काय होतं त्या रिपोर्ट्समध्ये? सचिनच्या शरीरात असं काय सापडलं? त्या शेतकऱ्यांनी नेमकं असं काय खाल्लं होतं की ज्यामुळे सापच मृत्युमुखी पडला? आता आपण त्या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय ज्यानं सगळ्यांना चक्रावून सोडलं. सचिनला विचारण्यात आलं तेव्हा त्याने एक वेगळाच दावा केला. सचिन म्हणाला, माझ्या जिवंत राहण्यामागे आणि सापाच्या मृत्यूमागे काही औषधी वनस्पती आहे. गेल्या 7-8 वर्षापासून दात घासण्यासाठी मी टूथपेस्टचा वापर करत नाही. आम्ही जंगलात राहतो त्यामुळे आम्ही चिडचिड्या, पिसुंदी, फुलसा, जांभूळ, आंबा, कडुलिंब अशा अनेक औषधी वनस्पतीच्या फांद्या वापरतो. सचिनचा दावा असा होता की या औषधी वनस्पतीच्या रोजच्या वापरामुळे माझ्या रक्तात असं काहीतरी तयार झालं असावं जे सापासाठी विषारी ठरलं. त्यामुळे मला चावल्यानंतर माझ्या शरीरात त्या सापाचा मृत्यू झाला असावा. हा दावा ऐकून सगळेच थक्क झाले, कारण की अशा औषधी वनस्पतीच्या रोजच्या वापरामुळे सापाला मृत्यू होतो हे कोणाला आजपर्यंत माहिती नव्हतं. सचिनचा दावा ऐकायला रोमांचक वाटत होता, पण त्यावरती तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आणि त्यानंतर या घटनेला नवीनच वळण मिळालं. तज्ज्ञांच्या मते सचिनचा दावा शास्त्रीयदृष्ट्या पटणारा नाहीये. औषधी वनस्पतीने दात घासल्याने किंवा त्याचं सेवन केल्याने रक्तावर इतका परिणाम होत नाही की ज्यामुळे सापच मरेल. मग यात कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. मग सचिनचा दावा जर खरा नव्हता तर नक्की काय घडलं होतं? तो साप कसा काय मेला होता? यावरती स्थानिक वन अधिकाऱ्यांनी एक शक्यता वर्तवली. त्यांच्यामध्ये ज्यावेळेस सापाने सचिनला दंश केला त्यावेळेस सचिनने घाबरून पाय झटकला असावा आणि त्या झटक्यात सापाचे दात पायात अडकून तुटला आणि त्या दाताबरोबर विषाची पिशवी फाटली गेली. जेव्हा विषाची पिशवी फाटते तेव्हा विष सापाच्या शरीरात पसरतं आणि सापाचा मृत्यू होतो. मग या घटनेत सर्पमित्रांनी आणखी तिसरी धक्कादायक शक्यता वर्तवली, ती म्हणजे अन्नातून विषबाधा. जसं माणसाला फूड पॉयझनिंग होतं ना, जर प्राण्यांनाही होऊ शकतं. सर्पमित्रांच्या मध्ये या सापाने सचिनला चावण्याआधी विषबाधा झालेले एखादं उंदीर किंवा प्राणी खाल्लेलं असावं. त्यामुळे साल्मोनेला सारखे घातक विषाणू सापाच्या शरीरात गेले असावेत आणि तो आधीनेच कमजोर झाला असावा. सचिनचा पाय पडल्यावर त्याने शेवटच्या शक्तीनिशी दंश केला आणि काय म्हणताय त्याचा मृत्यू झाला. तर अशा प्रकारच्या थेरी आता समोर आलेल्या आहे. त्यामुळे आता तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.